हेडगेवार स्मारकावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेली काय किंवा गेले नाहीत काय याचा काहीही फरक पडत नाही, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला। महायुतीचे नेते रोज एकमेकांचे मुके घेत असून केवळ सत्तेसाठी आणि राजकीय स्वार्थासाठी भूमिका बदलत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला। बघू आता अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर आम्ही जी चर्चा केली, जी काही मागणी केली, त्यामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट होईल आणि त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू। आता जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय येत नाही तोपर्यंत आपण आता यावर अधिक बोलणं उचित होणार नाही। भाऊ, महायुतीमधलं भाजप आणि सेनेचे आमदार संघ कार्यालयात जाऊन आले, मात्र राष्ट्रवादीचे आमदार इथं पोहोचले नाही। निलेश राणे यांनी असं देखील म्हटलंय की काँग्रेसनं संघाचा इतिहास कधी अभ्यासक्रमात येऊ दिला नाही, संघाचा इतिहास लपविण्याचा काँग्रेसनं प्रयत्न। नाही, नितेश राणे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते आणि वडील माननीय राणेसाहेब होते त्यावेळेस जर त्यांनी हा प्रयत्न केला असता की तो इतिहास पुढे आणायचा काँग्रेसमध्ये असताना, तर लोकांना कळला असता। आता काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यावर इतिहास सांगायची गरज नाही। राष्ट्रवादी गेली नाही, पण असं राष्ट्रवादी हे त्यामध्ये 3 पक्षाची एकूण प्लॅनिंग आहे। राष्ट्रवादी न जाण्याचं कारण त्यांना सेक्युलर चेहरा दाखवून काँग्रेसच्या मताला खिंडार पाडायचे आहे आणि एकीकडे सत्तेमध्ये राहून मलिदा खायचा आणि दुसरीकडे हिंदुत्ववाद्यांचा पुरस्कार वाद्यांच्या सोबत मांडीला मांडी घालून बसायचा आणि तिसरीकडे मात्र आम्ही पुरोगामी आहोत असं लोकांना भासवून काँग्रेसच्या मतांचं विभाजन होईल या पद्धतीचं प्लॅनिंग करायचं। म्हणून ते कदाचित गेले नसावेत, पण मिलीजुली आहे, त्यामुळं गेले काय नाही गेले काय शेवट रोज एकमेकाचा मुका घेत असतात, त्यामुळे लोकांना माहीत आहे की नेमकं काय आहे। 19 डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होणार असं पृथ्वीराज चव्हाण 19 डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान। आता बघा, यावर फार मोठा वेगळा विषय आहे, ह्या 1-2 मिनिटात सांगता येणार नाही। पृथ्वीराज बाबा जे म्हटलंय त्याप्रमाणे, त्यामुळं मी आत्ता बोलणार नाही। जरा 2-3 महिने 2 महिने बघा, 2 महिन्यात काय देशामध्ये घडतंय, ते कुठून घडतंय ते बाबांना माहीत आहे, मला पण थोडी कल्पना आहे, पण आता त्यावर अधिक बोलणं आजच्या वेळेला उचित होणार नाही। पण काहीतरी घडतंय एवढं मात्र नक्की। आज 14 तारीख 5 दिवस आहेत फक्त आणि तुम्ही म्हणताय 2-3 महिन्यानंतर वेगळं काही घडणार। 2-3 आज 14 तारीख 4 दिवस बाबा म्हणतात 2 महिन्यात काहीतरी वेगळं घडणार मराठी होईल असं तुम्ही म्हणताय। थोडा पेशन्स यावा लागेल, डेट काही फिक्स नाही आणि कोर्टामध्ये कोर्टच तारीख देतो, तर आपण बोललेल्या तारखेला काय फार महत्त्व देण्याची गरज नाही। पण एक लक्षात घ्या की देशामध्ये काहीतरी होणार आणि जे काही होत आहे ते कळेल तुम्हाला, पण नक्की कुठे ना कुठेतरी एक मोठी घटना समोर येईल आणि त्यातून म्हणजे मला वाटतं की देशाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं वातावरण होईल। सर, राज्यातले विद्यार्थी शालेय शिक्षणातल्या आहारामध्ये झाला असा आरोप कैलास पाटलांनी केला आणि ते पैसे निवडणुकीमध्ये सरकार वापरत आहे। हे बघा, शालेय पोषक आहारामध्ये इतका गोंधळ आहे आणि खूप घाणेरडं चाललं आहे, कोणाचंच लक्ष नाही। त्या अशा लोकांना, त्या पुरवठादारांना सगळे पाठीशी घालत आहेत। निकृष्ट आहेच व त्यामध्ये पुरवलेला दर्जा अत्यंत कमी आहे, क्वांटिटी आहे, क्वालिटी नाही आणि सगळं म्हणजे एकूणच ठरलेल्या लोकांना हे सगळं काम दिलं जातं आणि खूप बोगसपणा आहे। अशा खूप तक्रारी आहे। कैलास पाटलांनी जे मांडलं त्यामध्ये नक्की 100% तथ्य आहे। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर।